इंद्रप्रस्थाच्या राजदरबारामध्ये लगबग सुरू आहे, कारण त्या राजदरबारामध्ये राज्याभिषेक होणार आहे युधिष्ठिराचा, चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिराचा राज्याभिषेक. कारण अनेक राजांना आपल्या अंकित करून, हस्तिनापूरच्या अंकित नसलेल्या राजांना सुद्धा आपल्या अंकित करून युधिष्ठिरानं स्वतः चक्रवर्ती सम्राट असल्याचं जाहीर केलं होतं. आणि या चक्रवर्ती सम्राटाच्या राजदरबारामध्ये आता अग्रपूजेच्या तयारी चालू होती. म्हणजे अग्रपूजा कोणाची करायची, कोणाला अग्रपूजेचा मान द्यायचा, पद्यपूजा कोणाची झाली पाहिजे, असा कोण वीर श्रेष्ठ व्यक्ती आहे ज्याची पूजा केली जावी. अनेक गोष्टी या राज्याभिषेकाच्या काळामध्ये घडत होत्या, अनेक गोष्टी घडत होत्या. आणि याच वेळी अग्रपूजेच्या मानाची चर्चा देखील सुरू होती. हस्तिनापूरमधल्या ज्येष्ठांनी, पांडवांनी, अनेक लोकांनी एक सूचना केली. इथे प्रत्यक्ष श्रीकृष्ण उपस्थित असताना अग्रपूजेचा मान अजून कोणाला द्यायचा. आणि मग युधिष्ठिरानंही आपल्या अग्रपूजेचा मान, म्हणजे त्याच्याकडून करायच्या अग्रपूजेचा मान भगवान श्रीकृष्णाला द्यायचं ठरवलं. भगवान श्रीकृष्णाला हा सन्मान मिळालेला अनेकांना खूप आनंददायक वाटत होता. तसा तो अनेकांना त्रासदायक देखील वाटत होता. आणि ते त्रासदायक वाटणाऱ्यांच्या मध्ये एक राजा होता, चेदी राजा, ज्याचा पुत्र शिशुपाल. खर तर हा शिशुपाल श्रीकृष्णाचा आतेभाऊ, म्हणजे आत्याचा मुलगा. आता श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा शिशुपाल याला कृष्णाच्या विषयी प्रचंड राग. या शिशुपालाचा जन्म झाला त्यावेळीची घटना फार महत्वाची आहे. शिशुपालाचा जन्म झाला त्यावेळी तिथल्या राजज्योतिष्यानी त्याच्या आईला, म्हणजे कृष्णाच्या आत्याला सांगितलं होतं की याचा मृत्यू तुझ्याच कुळातल्या व्यक्तीकडून, म्हणजे श्रीकृष्णाच्याकडून होणार आहे. याच्या मृत्यूचं कारणच भगवान श्रीकृष्ण ठरतील असं सांगितलं होतं. आता आपलं लेकरू अवगुणी आपल्याच भाच्याच्या हातून मरणार आहे म्हटल्यावर आत्या लेकरू जन्मल्याबरोबर आपल्या भाच्याकडे गेली आणि म्हणाली, कृष्णा, राजज्योतिष्यानी वर्तवलेली भविष्यवाणी खरीच होत असते, तेव्हा माझी तुला विनंती आहे की माझ्या मुलाचं रक्षण तूच करावंस, त्याला मारू नयेस. आत्याला भगवान श्रीकृष्ण एक शब्द देतात की आत्या, एक लक्षात ठेव, शिशुपालाला मी अभय देतो, पण त्याचे 100 अपराध मी माफ करेन. पण 100 अपराधाच्या नंतर जर काही तो अपराध करेल तर त्याला मात्र मी माफ करणार नाही, त्यावेळी त्याचा मृत्यू आलेला असेल. आईचं काळीज विचार करतं, 100 कधी करणार आहे माझं पोरग 100 अपराध, त्यामुळे माझ्या पोराला कृष्णाच्या हातून मरण येणार नाही एवढं मात्र नक्की आहे. पण कसं असतं बघा, विधिलेख कुणाला टळत नाही, दैवलेखना कधी कुणा टळला. या शिशुपालाचं भगवान श्रीकृष्णाच्या सोबत सतत वाकडं येत राहतं. पहिला राग याला येतो तो कंसाचा वध केल्याचा. कंसाला कृष्णानं मारलं याचा राग त्याच्या मनात असतो आणि म्हणून तो कृष्णाला नाव ठेवत असतो, वाकडं बघत असतो. त्याच्या मनात दुसरा राग असतो जरासंधाचा वध केल्याचा, भीमाच्या हातून जरासंधाचा वध घडविल्याचा. कारण जरासंधही याचाच नातेवाईक. जरासंधाला मारल्याचा राग, कंसाला मारल्याचा राग, आणि सगळ्यात मोठा राग असतो शिशुपालाच्या मनामध्ये, सगळ्यात मोठा. बाकी सगळे काय विसरता येतील, हा राग मात्र शिशुपालाला कधीच विसरता येण्यासारखा नव्हता. आणि तो राग म्हणजे विदर्भ नरेशाची कन्या रुक्मिणी हिचा विवाह तिचा भाऊ रुक्मी यानं शिशुपालाशी ठरवलेला असतो. म्हणजे रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी निश्चित झालेला असताना हा तिथे जातो आणि त्याच्याशी निश्चित विवाह झालेली वधू हा पळवून आणतो.
कारण रुक्मिणीने सांगितलेलं असतं, शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, हे तिनं सांगितलेलं असतं. श्रीकृष्णासवर रुक्मिणीचं प्रेम आहे, तिनं मनोमन कृष्णाला वरलेलं आहे आणि अशा कृष्णासोबतच तिला संसार करायचा आहे. ती कृष्णाला बोलवूनही घेते आणि त्याच्यासोबत निघूनही जाते. आपली नियोजित वधू हा काळा पळवून लावतो, याचा राग त्याच्या मनामध्ये आहे. आणि या अशा कृष्णाला अग्रपूजेचा मान मिळाला आहे, याचा प्रचंड राग शिशुपालाच्या मनामध्ये येतोय. बरं, तो थेट दरबारात जातो आणि भगवान श्रीकृष्णाला नको नको त्या गोष्टी बोलायला सुरुवात करतो. अजय, अगदी तू काय रे, तू लोणी चोरणारा, गवळ्याच्या पोरा, तुझं हे, तू चोट्टा, तू बाईंच्या मागे फिरणारा, तू लोकांच्या बायका पळवून नेणारा, तू कसला वीर, तू पळून जाणारा रणछोडदास, जरासंधाला घाबरलेला, वगैरे वगैरे सगळ्या शिव्या तो घालू लागतो. जरासंधाला मारल्याच्या बोलल्यानंतर त्याचा संयमाचा पांडवांचा बांध सुटतो आणि पांडव शस्त्र काढून समोर येतात. म्हणतात की आता बोलशील तर तुझा वध केला जाईल. पण दरबारातली काही मंडळी पांडवांना आठवण करून देतात की शिशुपाल हा काही आगंतुक आलेला नाहीये. तुमच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी तुम्ही बोलाविलेला पाहुणा आहे आणि या बोलावलेल्या पाहुण्यांना तुम्ही मारणं योग्य नाही. हे युधिष्ठिराला सांगितलं जातं, अर्जुनाला सांगितलं जातं. मग हे 2 मिनिटं विचार करतात की कृष्णाचा अवमान सहन करायचा, आपल्या आराध्याचा अवमान सहन करायचा, की अतिथीचा अपमान करायचा, करायचं काय? या द्वंद्वामध्ये पांडव पडलेले असताना भगवान श्रीकृष्णच उभे राहतात. ते पांडवांना स्पष्टपणे सांगतात की शिशुपाल हा काही तुमचा अपराधी नाही आहे, तो माझा अपराधी. तो मला बोलतोय, तुम्हाला बोलतोय का? तुम्ही यात पडण्याचं कारण नाही, त्याचं बोलणं मी ऐकणार. तेवढ्यात बलरामांना प्रचंड राग येतो आणि ते आपला नांगर घेऊन हजर होतात. ते म्हणतात, काना तुला ऐकायचंय ऐक, मी मात्र याला आता इथे संपवणार. हा सारखा अपमान करत चाललाय, तू सहन करत चाललायस, हे काही बरोबर नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या दाऊ भैयांना आठवण करून देतात. दाऊ भैया आठवा, आपल्या आत्याला आपण वचन दिलाय. वचन काय दिलंय? याच्या 100 अपराधांना मी क्षमा करीन. अजून याचे 100 अपराध भरलेले नाही आहेत. त्यामुळं त्याचा मृत्यू आता येणं शक्य नाही, आता येणं शक्य नाही. पण ज्या क्षणी याच्या अपराधाची 100 भरेल त्या क्षणी हा संपेल. अपराधाची 100 भरणं, त्याची 100 भरली, असं जे म्हणण्याची पद्धत आपल्याकडे आहे ना, ती इथून आली. शिशुपालानं 100 अपराध करेपर्यंत देव मोजत होता. मोज 90, 91, 92, 93, 94, 95 देवाचं मोजणं सुरू होतं. याला दम कुठं पडतोय? शिशुपालाला याला दम कुठे पडतोय? एकदा मृत्यू नक्की झाला ना की असं होतच, माणसाची पाय मृत्यूकडे ओढवतातच. आणि तो म्हणायचा, अरे जरासंधाला कपटानं मारणारा तू कपटी, 96 मोज. अरे बायकांच्या मागं फिरणारा तू लाळघोट्या, 97 मोज. हे कोण मोजायले? आता कृष्ण नाही, आता शिशुपालच मोजतोय. अरे लोकाची बायको पळवून नेणारा तू, निश्चित झालेली बायको पळवून नेणारा तू, बायको पळव्या, 98 मोज. अरे काळ्या तोंडाच्या, तुला कधी कोणाचं चांगलं बघवलंय, माझ्या कंसाला सुद्धा तू मारलं, 99 मोज. हा कृष्णाला मोजायला लावतोय. म्हणजे चूक झालीच तर कृष्णाची होऊ नये, बरोबर 100 मोजावं. हा कृष्णाला सतत शिव्या घालतोय. 99 झाल्यात, 100वी शिवी घालतोय. आणि 100वी शिवी झाल्यानंतर मात्र भगवान श्रीकृष्ण शिशुपालाला आठवण करून देत आहेत, थांब, आता चुकशील
आता चूक करशील तर मात्र तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. याला इतकी ओढ आहे मरणाची की हा पुन्हा 101 वेळा भगवान श्रीकृष्णाला शिव्या देतो. आणि शिवी दिल्यानंतर मात्र सुदर्शन चक्र प्रत्यक्षात उभं राहतं, गरगरा फिरणारं सुदर्शन चक्र. आणि मग मात्र याचे डोळे गरगरा फिरू लागलेत. आता मात्र याला जाणीव झाली आहे की आपली काही खैर नाही. आपल्या आईला दिलेल्या वचनांची आठवण झाली आहे. आता काही खरं नाही हे जाणवलंय. दरबार स्तिमित आहे, स्तब्ध आहे. पुढे काय होणार आहे ते नक्की बघायचं आहे. कारण शिशुपालाचा अंत एवढीच ही कथा इथे थांबत नाही. पुढे या कथेला अजून एक सुंदर कंगोरा आहे. तो कंगोरा देखील आपल्याला बघायचा आहे. तो पुढच्या भागामध्ये.